नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी पेपर क्रमांक 1 2018 म्हणजे 15 जुलै 2018 रोजी झालेला जो टीईटी पेपर क्रमांक 1 आहे, या पेपरमधील 150 प्रश्न आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टीईटी एग्जामसाठी ते प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। बघा, टीईटी जर आपल्याला पास व्हायचं असेल तर जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते पाहणं गरजेचं आहे। म्हणूनच आपण पूर्णचे पूर्ण पेपरचे आपण आन्सर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसं आपण डिटेलमध्ये या पेपरच्या संदर्भाने व्हिडिओ बनवलेले आहेत। म्हणजे आपण 2018 टीईटी पेपर क्रमांक 1 चे जे काही सविस्तर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आहेत, हे पाचही व्हिडिओ म्हणजे पाचही विषयाच्या संदर्भानं, मग गणित, मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र असो, हे पाचही विषयाचे सविस्तर विश्लेषण करणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत। किंवा तुम्ही आज उद्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ते बघू शकतात, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पाचही व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या प्रश्नांचं सविस्तर वर्णन करणारं विश्लेषण तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। या व्हिडिओचा उद्देश फक्त एकच आहे की तुमच्या डोळ्याखालून हे 2018 झालेला पेपर एक जावा आणि तुमचा सराव व्हावा, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे। तर आपण सुरुवातीला इंग्रजीचे प्रश्न बघूया। प्रश्न पहिला, चूज द मिसमॅच पेअर ऑफ द फॉलोइंग: गूज गीज, शिप शिप्स, लाईफ लाईव्स, डिअर डिअर। तर याच्यामध्ये मिसमॅच पेअर आहे सेकंड ऑप्शन, शिप शिप्स। नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह: ही डॅश डॅश 15 नेक्स्ट बर्थडे, हॅव बीन, विल बीन, वुड बी, हॅड बीन। आवर आन्सर इज ऑप्शन सेकंड, विल बीन। नेक्स्ट, fill in the blank with the proper alternative. Perfect health depends on the dash dash of a new simple rules to health: observation, occurrence, observance, adaptation. Our answer is a observance, option number 3. Next questions, choose the one which best expresses of the underlined word in the sentence: the boy is anxious to learn as much as he can. Serious, worried, forced, eager. Our answer is option number 4, eager. Next question, count and choose the number of adjectives in the following sentence: it is a good idea to go to Mahabaleshwar by a private car. Our answer is option number 1, 2 adjectives. Next questions, choose the correct interjection to complete the following: dash dash, at last you have done it. Our answer is bravo, option number 3. Next questions, rearrange the jumbled parts which are labeled P, Q, R, S to produce the correct sequence for the given sentence. We have to dash dash. आता अशा प्रश्नामध्ये आपल्याला काय रिअरेंज करून आपल्याला योग्य सिक्वेन्स लावायचा, तर तो सिक्वेन्स असेल बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये दिल्यासारखा Q, P, S, R अशा पद्धतीनं ते योग्य वाक्य होईल। नेक्स्ट, fill in the blank with the correct alternative: he treats us dash dash slaves, like, with, from, for. Our answer is like, option number 1st. Next, find out which part of the sentence has an error. तुम्हाला 4 पार्ट दिलेत, त्याच्यामधला एरर ओळखायचा आहे। A, I will put on. B, a note in this regard. C, for your consideration. D, and necessary decision.
आवर आन्सर इज 3 मीन्स इरर आहे पार्ट ए मध्ये. आय विल पुट ऑन. नेक्स्ट क्वेश्चन्स. चूज द मोस्ट सुटेबल वन ऑफ द गिवन एक्सप्रेशन. वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ वुमेन. एशियाटिक, फेमिनिस्ट, recluse, reproof. Our answer is a second, feminist. Next questions. Choose the correct alternative. First, Keats and Byron are romantic poets, but I prefer the latter. Second, she came to school later than I. Our answer is a 3. Both I म्हणजे फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काऊ काफ, तर लायन काय. तर आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल लायनचं काय असणार आहे कब, म्हणजे ऑप्शन 2 कब. त्यानंतर नेक्स्ट, चूज द ऑड टर्न आउट. पॉवर्टी, फ्रीडम, विजडम, पुअर मॅन. ऑड ऑप्शन आहे 4 पुअर मॅन. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही प्रिफेअर्स कॉफी डॅश डॅश टी. अबाउ टी, ओव्हर टी, आफ्टर टी, टू टी. आवर आन्सर इज 2 ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, pick out the most effective word from the given. My father is the dash dash brother, my brother of my uncle. Older, larger, elder, bigger. Our answer is option number 3 elder. Next question. क्वेश्चन क्रमांक 16 ते 20 हे जे प्रश्न आहेत हे उतार्यावर आधारित प्रश्न आहेत, म्हणून आपण त्यांचे डायरेक्ट उत्तर बघणार आहोत. जसं प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे पर्याय 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे पर्याय 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे पर्याय 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पर्याय 4. त्यानंतर राहिलेले प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 21. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. आणि तो शब्द आहे सिनोनिम्समध्ये दिलेला शब्द आहे प्लॅसिड. आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय 4 काल्म. त्यानंतर आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन इरर. या सेंटेन्सच्या कुठल्या पार्टमध्ये इरर आहे ते ओळखायचं आहे. तर पार्ट 1 मध्येच इरर आहे. अ पीपल हू आर अवेअर्स विथ, यामध्येच इरर आहे, म्हणून आपलं उत्तर घ्यावं लागेल पर्याय 3. नेक्स्ट, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आणि सेंटेन्स दिले आपल्याला इट फील्स अ ग्लोबल नॉलेज गॅप. आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 3 अ ग्लोबल नॉलेज गॅप इज filled by it. Next questions. Choose the correct alternative for the given direct speech. आणि सेंटेन्स आहे I said to Vedant, what does it mean? Our answer is option number 2. I asked Vedant what it meant. Option number 2. Next, choose an option giving the comparative degree of the given. Sentence आहे Sachin Tendulkar is the best batsman in India. Our answer is option number 3. Sachin Tendulkar is better than any other batsman in India. Next questions. Choose the proper articles. It must be dash dash magic fish dash dash fish will grant your wish. Our answer is option number 4 म्हणजे फर्स्ट
रिकाम्या जागेमध्ये आहे अ आणि सेकंडमध्ये येईल द. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कॅमल्स ग्रंट, तर एलिफंट्स काय, असा प्रश्न आहे आपल्याला. तर एलिफंट्सचं उत्तर असेल ट्रम्पेट. ट्रम्पेट, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. वर्ड आहे प्रोव्होक, त्याचं अँटोनिम करायचं आहे आपल्याला. तर प्रोव्होकचं अँटोनिम असेल पॅसिफाय, म्हणजे ऑप्शन 4. नेक्स्ट, फाइंड आउट द फ्रेज which can correctly substitute the underlined part of the sentence. आणि फ्रेज आहे बघा, अ हॉट हेड इज ऑलवेज अ लूजर इन लाईफ, आणि अंडरलाईन आहे हॉट हेडला. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, रॅश पर्सन. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन्स. Choose the correct alternative. I solved a problem dash was very difficult. Our answer is a which was very difficult, म्हणजे ऑप्शन 3. आता बघूया आपण मराठीचे प्रश्न. जो 2018ला TET पेपर फर्स्ट झाला होता त्यामधील मराठीचे प्रश्न बघूया. वाक्यातील विशेषण कोणते. तर वाक्य बघा काय आहे, मुसळधार पावसाने धरती ओली चिंब झाली पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. तर या वाक्यामध्ये 2 विशेषणं आहेत, एक म्हणजे ओली चिंब आणि दुसरं म्हणजे मुसळधार, म्हणून 2 उत्तरे घ्यावी लागतील. नेक्स्ट, खालील वाक्यातील काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. तर वाक्यातील काळ आहे रीती भविष्यकाळ, पर्याय 2. नेक्स्ट, पुढील वाक्यातील चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते. आजोबा राजूला म्हणाले, शाबास, मला तुझा अभिमान वाटतो. तर या वाक्यामध्ये चुकीचं विरामचिन्ह आलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही. आलोक, आमरण, आजन्म, आकर्ण. तर आलोक हा शब्द उपसर्ग घटित नाही, पर्याय 1. पुढील प्रश्न, नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता. तर नीरला समानार्थी शब्द नसलेला आहे दूध, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर खाली कविता दिलेली आहे आणि कवितेवर आधारित 36 ते 39 प्रश्न क्रमांक ते आपल्याला सोडवायचे आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते सोडू शकता. तर प्रश्न आहे बघा 36वा, कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे. तर कवी भीमा नदीकडून, पर्याय 3. पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमध्ये विशेष नाही. तर तो आहे पर्याय 4, भान. त्यानंतर पुढील प्रश्न, देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता होतो. तर त्याचा योग्य अर्थ होतो दान करण्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी, पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. तर उत्तर या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही, पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्नाबद्दल आपण माहिती घेऊया. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. परीक्षा, शिक्षण, उपहारगृह, आशीर्वाद. तर अशुद्ध शब्द आहे पर्याय 4 मधला आशीर्वाद. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. सविता, चपला, सौदामिनी, विद्युत. तर वेगळ्या अर्थाचा शब्द होईल सविता, पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडायचा आहे. तर वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल म्हणजे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्याला म्हणतात हुतात्मा, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
त्यानंतर सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे टिंबटिंब योग्य वाक्प्रचार कोणता? तर परत एकदा प्रश्न वाचू बघा आपण. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डोळे निवले म्हणजे पर्याय 2 उत्तर होईल आपलं. त्यानंतर खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. तर वाक्य प्रकार आहे क्रियाविशेषण अव्ययाचा तो प्रकार वाक्य आहे, पर्याय 4. त्यानंतर अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर ते पत्र असेल तक्रार पत्र म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही पु ल देशपांडे यांना म्हणजे पर्याय 4. त्यानंतर मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांना म्हटले जातं, पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये बदलत नाही? तर तो शब्द आहे हरिण, पर्याय 2, जो पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये बदलत नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण? तर त्या आनंद घन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या व्यक्ती आहेत लता मंगेशकर, पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण असं म्हणतात? तर महाप्राण वर्ण आहे घ, पर्याय 4. त्यानंतर उतार्यावर आधारित प्रश्न आहेत जे 51 ते 54 या दरम्यानचे प्रश्न उतार्यावर आधारित आलेले आहेत, ते आपल्याला सोडवायचे. तर आपण डायरेक्ट उत्तर घेऊयात. 51चं उत्तर आहे पर्याय 4. त्यानंतर 52चं उत्तर आहे पर्याय 3, व्यापारी. त्यानंतर 53चं उत्तर आहे पर्याय 1, जाचक बंधने. त्यानंतर 54चं उत्तर आहे पर्याय 3, स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्रांचा अभ्यास. त्यानंतर पुढील प्रश्न बघून घेऊयात. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अनास्था, पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? आज्ञार्थी वाक्य होईल पर्याय 1, यास्मीन तुझी वही संजनाला दे पाहू. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? खते, शेते, पोते, दाते. तर निश्चितपणे एकवचनी आहे पोते, पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रियापदाचा प्रकार आहे शक्य क्रियापदे. चालवते हे काय शक्य क्रियापद आहे. त्यानंतर चौकटीतील अक्षरात योग्य मन तयार केल्यास त्यातील कोणत्या प्रकारच्या अक्षरापासून राजा नामाचे विरुद्धलिंगी शब्द मिळेल? तर तो शब्द मिळेल 3ऱ्या व 8व्या अक्षरात. त्यानंतर शेवटचा प्रश्न, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? तर हा प्रश्न परीक्षा विभागानं कॅन्सल केलेला आहे, त्यामुळे आपण याची चर्चा करणार नाही. त्यानंतर आता बघूया आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने आलेले 30 प्रश्न. तुम्हाला जर या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सर्च करू शकता किंवा डायरेक्ट यूट्यूबवर जाऊनही तुम्ही सर्च करू शकता बालमानसशास्त्र पेपर पहिला 2018 असं जरी केलं तर ते निश्चितच आपला व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर सुरुवात करूया बघा. कंबोज व स्निंग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? तर त्यांच्या व्याख्येमध्ये पर्याय 2, स्वसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, हे शब्द महत्त्वाचे होते. त्यानंतर पुढे प्रश्न, थर्स्टनने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध, गती अनुमान, अवकाश ज्ञान व समस्या उकल
या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? तर ती बुद्धीची उपपत्ती होती अनेक घटक उपपत्ती, थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती. त्यानंतर पुढे सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व टिंबटिंब यांनी मांडली. पीटर सॅलोवी, विल्यम जेम्स, दलीप सिंग, ब्रुनर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पीटर सॅलोवी. त्यानंतर खाली दिलेल्या मानसिक संघर्षाचा परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? तर मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी पर्याय क्रमांक 2 म्हणजे व्यक्तीच्या कृतीयुक्तीत जोम वाढतो हा परिणाम अयोग्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, बड्या व्यक्तीबरोबर काढलेला फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे टिंबटिंब संरक्षण यंत्रणाचा वापर करणे. कृतक समर्थन, प्रतिपूरण, विस्थापन, तादात्म्य. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 तादात्म्य. त्यानंतर पुढील प्रश्न, 2 समान अध्ययन परिस्थितीमधील विषयास ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पॅवलॉव, बँगले, जड, थॉर्नडाईक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समान घटक उपपत्ती जी आहे ती थॉर्नडाईकनं मांडली आहे, पर्याय 4. त्यानंतर शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? तर परकी माणसे ओळखता येत नाही, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत, इतरांचे लक्ष वेधून घेतात, अनोळखी माणसाकडे पटकन जातात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 इतरांचे लक्ष वेधून घेतात. त्यानंतर पुढील प्रश्न, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी पर्याय 1 म्हणजे ग्रंथी रसामुळे शरीराच्या सांगड्यावर परिणाम होतो हे विधान योग्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान निवडायचं आहे. तर अयोग्य विधान आहे पर्याय 1 सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. त्यानंतर पुढील प्रश्न, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर ही व्याख्या जे.बी. वॅटसन यांनी केली होती. त्यानंतर पुढील प्रश्न, कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षणं दिसून येतात? तर त्या व्यक्तीमध्ये या व्यक्ती अस्थिर असतात म्हणजे पर्याय 2 हे लक्षण दिसून येईल. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययन उपपत्ती यांच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? ग्रुथी, लेविन, गॅने, ब्रुनर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुथ्री. नेक्स्ट, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले. याकरता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? तर कोहलरनं केला होता प्रयोग चिंपांजीवर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारे विधाने दिले आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? तर यापैकी योग्य नसणारं विधान आहे पर्याय 3 अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे आणि अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो? तर ते प्रतिमान आहे
सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर ही व्याख्या गॅरेटनं मांडली होती, पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? तर योग्य नसणारं विधान पहिल्या क्रमांकाचंच आहे, वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. हेच विधान अयोग्य आहे किंवा योग्य नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. जर आपण पर्याय 3 प्रमाणे जर जोड्या जुळवल्या तर त्या योग्य येतात, म्हणजे पर्याय 3 प्रमाणे जोड्या जुळवा. त्यानंतर पुढील प्रश्न, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही. तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे टिंबटिंब होय. तर त्याला तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे शारीरिक व मानसिक परिसीमा, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जोडणी करणे महत्त्वाचे असते, असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले? तर आसुबेलची अध्ययन उपपत्ती होती अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंश या संबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? तर ते होता ग्रेगोर मेंडल, म्हणजे पर्याय 2, ग्रेगोर मेंडेल. नेक्स्ट, विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकांनी व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? तर शिक्षकांनी विशिष्ट परिस्थितीत निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे, म्हणजे पर्याय 3 ही बाब टाळावी. नेक्स्ट, बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर या संदर्भानं असत्य विधान आहे पर्याय 4, संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. हे विधान असत्य आहे. त्यानंतर समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षू पुढे आणता येणे याला टिंबटिंब म्हणतात. संबोध, प्रतिमा, अवबोध, संवेदना, तर याला म्हणतात प्रतिमा, म्हणजे पर्याय 2. नंतर पुढील प्रश्न, अवबोधासंबंधी मांडलेल्या समाज समष्टीवादी दृष्टिकोन याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर या समाज समष्टीवादी दृष्टिकोनाच्या बद्दल योग्य नसणारं विधान आहे पर्याय 3, वस्तूचा पूर्ण म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. त्यानंतर पुढील प्रश्न, चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जसेच्या तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाचा तसा साकार होणे, हे खालीलपैकी कोणत्या कल्पनेच्या प्रकारामुळे घडते? तर हे घडते पुनरुत्पादित कल्पना प्रकारामुळे, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणता मानसिक प्रक्रियाचा समावेश होतो? तर यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे अ, ब, क, ड असं सांगणारा पर्याय आहे पर्याय 4. त्यानंतर दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? तर अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे, महात्मा गांधींचा फोटो पाहिला
की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे. त्यानंतर स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण. यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? तर यामध्ये येते मानसिक पक्वता म्हणजे पर्याय 3. त्यानंतर धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही? तर धारणेचे मापन करताना पठण पद्धती वापरली जात नाही म्हणजे पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न जे गणितावर आधारित आहेत ते 30 प्रश्न आपण पाहून घेऊया. प्रश्न आहे बघा, सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/4 पट आहे. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आशियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. तर आशियाचे मासिक वेतन किती रुपये असेल? तर आशियाचे मासिक वेतन असेल 4,000 रुपये. त्यानंतर पुढील प्रश्न, काही मुलांना प्रत्येकी 17 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 28 वह्या वाटल्या, तेव्हा 352 वह्या कमी पडल्या असतील तर त्या मुलांची संख्या किती असेल? तर त्या मुलांची संख्या असेल 32. त्यानंतर पुढील प्रश्न, शेजारील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती आहे? तर आकृतीतील त्रिकोणांची संख्या आहे पर्याय 2 म्हणजे 20 संख्या असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? तर आपल्याला 48 वस्तू 10 प्रकारे वाटता येतील. त्यानंतर पुढील प्रश्न, 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांची बेरीज यातील फरक किती आहे? तर 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक आहे 45 म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, 12 व 101, 9 व 39, 9 व 49, 11 व 111 आणि 19 व 247 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? तर सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 3. त्यानंतर एका वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे तर त्याच वर्षी बाल दिन कोणत्या वारी असेल? तर तो वार असेल सोमवार म्हणजे पर्याय 3. त्यानंतर विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम विजयला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वाधिक रक्कम कोणाला मिळाली? तर सर्वाधिक रक्कम मिळेल विनाला. त्यानंतर समभुज चौकोन हा टिंबटिंब असतो. हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणारे बाबी कोणत्या आहेत? तर समांतरभुज चौकोन म्हणजे फक्त एकच बाब म्हणजे फक्त अयोग्य ठरणार आहे. त्यानंतर 100वा जो प्रश्न आहे त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर तुम्हाला उत्तर मिळेल 1.29 म्हणजे पर्याय 2 उत्तर होईल. त्यानंतर शेजारील घडीवरून तयार होणाऱ्या इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीच्या च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? तर च्या विरुद्ध पृष्ठावर अक्षर असेल बी म्हणजे पर्याय 4. त्यानंतर 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 144, 112 व 192 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? तर प्रत्येक गठ्ठ्यात 16 वह्या घ्यायला पाहिजे. त्यानंतर 74.376 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 10⁻³ त्यानंतर शेजारील समभुज चौकोनातील ए बरोबर किती? तर ए बरोबर येईल 20 अंश म्हणजे पर्याय 1. त्यानंतर 9 सेंटीमीटर गुणिले 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या
तर त्या रंगीत पताकाची एकूण परिमिती किती सेंटीमीटर असेल? तर ती असेल 362 सेंटीमीटर. पर्याय 3. त्यानंतर 106वा प्रश्न जो तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सोडवायचा आहे, ज्याचं उत्तर मिळते 5 म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढे बघा, फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 3500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील? तर 500 रुपये किमतीच्या नोटा असू शकतील 25. त्यानंतर एका कोनाचा पूरक कोन आणि काटकोन यांच्या मापाची बेरीज 170 अंश आहे. तर त्या कोनाचे माप किती? तर त्या कोनाचे माप असेल 50 अंश म्हणजे पर्याय 4. त्यानंतर 109 व 10 प्रश्नाचं तुम्हाला आलेखावरून तो प्रश्न सोडवायचा आहे. तर 109 बघा काय म्हणतो, ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती जुलै महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे? तर ती 20ने जास्त आहे म्हणजे पर्याय 2 उत्तर घ्यावे लागेल. त्यानंतर 5 महिन्यातील विद्यार्थ्यांची शेकडा सरासरी अनुपस्थिती किती? तर ती आहे 26 म्हणजे पर्याय 3 उत्तर. त्यानंतर पुढील प्रश्न, 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? तर तो आहे 10 म्हणजे पर्याय 2. त्यानंतर एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 4/5 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट येईल? तर ती येईल 1.25 पट. त्यानंतर रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता? तर विसंगत पर्याय आहे M-C. त्यानंतर मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. तर आणखीन 2.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात खालील पर्यायांपैकी किती मापाचा कोन होईल? तर तो कोन होईल 165 अंशाचा. त्यानंतर प्रश्नचिन्हांच्या जागी असणारी संख्या कोणती? तर प्रश्नचिन्हांच्या जागी संख्या येईल 50 म्हणजे पर्याय 3. त्यानंतर 176 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरस आकृतीची बाजू किती? तर ती बाजू आहे 28√2 म्हणजे पर्याय 1. त्यानंतर प्रत्येक 1.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 13.5 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? तर त्या दोरीला 4 ठिकाणी कापावे लागेल म्हणजे पर्याय 1 उत्तर येईल. त्यानंतर एका संख्येला 15, 11 आणि 12ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती? तर ती संख्या असेल पर्याय 2 म्हणजे 2644. त्यानंतर 119वा प्रश्न ज्याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर उत्तर मिळतं पर्याय 4 म्हणजे 1. आणि शेवटचा प्रश्न गणिताचा, वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची रुंदी 42 मीटर असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे. जर मैदानाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची लांबी किती? तर मैदानाची लांबी आहे 56 मीटर म्हणजे पर्याय 1. तथा परिसर अभ्यासाच्या संदर्भाने आलेले बघा 30 प्रश्न. 121वा प्रश्न, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता? तर जिल्हा परिषद कामकाजाच्या संदर्भाने योग्य विधान दर्शविणारा पर्याय आहे 2. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता? तर मूलभूत अधिकार आहे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार म्हणजे पर्याय 3. त्यानंतर
उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? तर उच्च न्यायालयापैकी असणारे ठिकाण आहे शिलाँग, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? तर ते आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे. त्यानंतर वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर गटात न बसणारा पर्याय आहे हिमरू, पर्याय 3. त्यानंतर वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? तर याचे योग्य कारण आहे अ आणि ब, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पणजी कार्निवल, तर जैसलमेर काय? तर जैसलमेर आहे मरुभूमी उत्सव, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब दर्शविणारा पर्याय कोणता? तर विसंगत दर्शविणारी बाब आहे पर्याय 2. मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? तर अयोग्य आहे पर्याय 3. यवतमाळ व गोंदिया लोहखनिज. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? तर तो पर्याय आहे पर्याय 1. परभणी, हिंगोली आणि लातूर. त्यानंतर नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर ते 2 उत्तर बरोबर आहेत, पर्याय 2 आणि पर्याय 4. त्यानंतर सुंद्री, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायापैकी कोणत्या वनात आढळतात? तर त्या खारफुटी वनामध्ये आढळतात, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता? तर ते असेल संप्रेरक, म्हणजे पर्याय 2. त्यानंतर खालील पर्यायापैकी संसर्गजन्य रोग कोणते? तर ते आहेत इसब व गजकर्ण, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड. तर तिन्ही, म्हणजे वरील पर्याय 4 उत्तर घ्यावं लागेल, अ, ब आणि क. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय कोणता? तर अयोग्य विधानाचा पर्याय आहे 2. प्रामुख्याने पक्ष्यातील नरामध्ये XY गुणसूत्रे आढळतात. त्यानंतर बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांमध्ये कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गॅमा किरणांचा मारा, पर्याय 3. त्यानंतर खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. तर तो योग्य पर्याय आहे पर्याय 3. अ आणि ब दोन्ही योग्य. त्यानंतर परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते? तर विघटकाचे वैशिष्ट्य हे पर्याय 3. परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत करणे. त्यानंतर देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते? तर विसंगत विधान आहे पर्याय 2. धार्मिक पर्यटन स्थळ. त्यानंतर माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने खालील पर्यायापैकी कशावर लिहित असे? तर तो कच्च्या विटावर लिहित असे, म्हणजे पर्याय 2. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पूर्वीचा, पूर्वेकडील, पंडित, पुरोगामी. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1. पूर्वीचा. त्यानंतर व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता? तर योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय आहे 1. वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक.
त्यानंतर देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? तर तो होता मोहम्मद तुगलक, पर्याय 4. त्यानंतर गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायापैकी कोणाच्या रचनांचा समावेश होता? तर गुरु ग्रंथ साहिबमध्ये चैतन्य महाप्रभू यांच्या रचना होत्या. त्यानंतर खालीलपैकी योग्य विधान कोणते? आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. ब. निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर याच्यामध्ये फक्त अच योग्य आहे. त्यानंतर पुढे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? तर तो पर्याय आहे सलाबत खान, पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धाप्रसंगी लढाई करावी लागत असे? तर अमात्य आणि सचिवांना युद्धाप्रसंगी लढाई करावी लागत असे. त्यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणते? तर ते कारण आहे पर्याय 3. शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? तर ती नाणी पाडण्यात आली सोन्याचा होन व तांब्याची शिवराई. अशा पद्धतीने आपण 150 प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. तुम्ही अजून व्हिडिओ पाहण्यासाठी ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन महाटेट या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊ शकता. खूप सारे व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्याचबरोबर या सर्व विषयाच्या संदर्भानं आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्वतंत्र टॉपिकवर, म्हणजे 2018 झालेला हा जो पेपर आहे, या पेपरमधील स्वतंत्र विषयावर आपण विश्लेषण करणारे व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे स्वतंत्र मराठीचा, इंग्रजीचा, गणित, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता, किंवा महाTET एक्झाम हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.